त्यांना इच्छा नव्हती या निवडणुका घ्यायची, कारण की शिवला घरला बोलवले की काम होते. आता निवडून आल्यावर नगराध्यक्ष नगरसेवक हे काम करणार आहेत, कारभार ते करणार आहेत. आता कमिशनरला आणि जिल्हा परिषद शिवला घरी बोलवलं, सह्या कर म्हटलं की सह्या होतात अशा अवस्था आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही निवडणूक नकोच होती. परंतु मी म्हटलं तसं आपलं नशीब आहे म्हणून या निवडणुकीला आम्ही जिल्ह्यामध्ये सामोरा जातोय. जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाडमध्ये आम्ही आघाडी म्हणून ही निवडणूक लढवतोय. सीट वाटपाच्या चर्चा आमच्या चालू आहेत, काही ठिकाणी अंतिम झालेत, काही ठिकाणी किरकोळ माझा तुझा असा या ठिकाणी चालू आहे. ते आमचं 2-3 दिवसात मिटून जाईल आणि जिथं पक्षीय चिन्हावर आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं पक्षीय चिन्हावर लढू. जिथं आघाडी करून आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं आघाडी म्हणून आम्ही या निवडणुका लढवू. परंतु खासदार साहेबांच्या बरोबर शेट्टी साहेबांच्या माझ्या 2-3 बैठका यापूर्वी झाल्या आणि आम्ही एकूणच या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये एकत्र राहण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आणि म्हणून नगरपालिकेची सुरुवात आता झालेली आहे आणि त्यातून आता उमेदवार देणं, नगराध्यक्षाचे उमेदवार निश्चित करणं. पृथ्वीराज यादव आहेत, अनिल यादव आहेत. शिरोळमध्ये आम्ही ताकदीनं सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणूक तिथं लढवणार आहोत. कुरुंदवाडमध्ये आपण गेले 10-15 वर्ष निवडणूक लढवतोच. जयसिंगपूरमध्ये शेट्टी साहेब म्हटले तसं मागच्या वेळी क्रांती या जयसिंगपूरकरांनी केलेली आहे. आता सुद्धा म्हणजे बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार आहे, काय अडचण नाही. ते निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये खतखत ही निश्चितपणे आहे आणि म्हणून एकूणच जे कारभार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. आता मी परवा म्हटलं तसं या मंत्र्यांचे ॲफिडेव्हिट ज्यावेळी 2029च्या निवडणुकीला ज्यावेळी ॲफिडेव्हिट सबमिट करतील निवडणुकीला उभारायला, त्यावेळी प्रत्येकाची प्रॉपर्टी 1000 पटीने वाढलेली दिसेल. कारण की आता भूखंड दररोज एक भूखंड यायला लागला आहे. तिथं जैन बोर्डिंगचं मुरली मोहळांचा विषय आला, परवा अजितदादांचा विषय समोर आला, तोपर्यंत प्रताप सरनाईकांनी कुठं तर मुंबईत 200 कोटीची जागा घेतली. म्हणजे आता जागा शिल्लक राहते का नाही काळजी आहे. आता असं आम्हाला आव्हान करायला लागतंय की आपापल्या जमिनी, शेत जमिनी दर आठवड्याला 7-12 काढून ठेवा, नाही तर केव्हा कुठल्या मंत्र्याचा पोरगा येऊन सरकारी जमीन घेत असतील तर तुमच्या आमची घ्यायला काय अवघड आहे. त्यामुळे प्रत्येकाला आता आठवड्याला महाराष्ट्रात 7-12 काढा. आता ऑनलाईन आहे, त्यामुळे ऑनलाईन निदान बघून तरी ठेवा, बाबा हाय माझ्या नावावर नव्हतं, नाही तर आधी कुठल्या मंत्र्याच्या पोरानं नावावर करायला